नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत तुमचा नावडता विषय बोलणार आहे असं म्हणायला हरकत नाही. नावडता याचा अर्थ राज ठाकरे. माझं म्हणजे प्रतिपक्षाचा जो प्रेक्षक आहे तो बहुतांशी भाजपचा समर्थक असल्यामुळे त्यांचा जितका अजितदादांवर राग आहे त्याच्यापेक्षा कमी अधिक प्रमाणात राज ठाकरेंवर सुद्धा राग आहे. पण मी जेव्हा राजकारणाचं विश्लेषण करतो तेव्हा आवडता आणि नावडता हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा नसतो. मी जे आकलन आणि मीमांसा सांगत असतो ती योग्य आणि खरी असणं आवश्यक असतं. त्याच्यात माझ्याकडून अजेंडा टाईप काय मांडलं जाऊ नये याची मी काळजी घेत असतो. भले मी भाजपचा समर्थक आहे, पण भाजपचं नुकसान होत असताना सुद्धा भाजपचा फायदा होईल असं ठासून खोटं बोलणं मला जमत नाही. त्यामुळे भाजपचं नुकसान होणार असेल नुकसान सांगायचं. आणि म्हणून राज ठाकरे हा विषय माझा आवडता असण्यापेक्षा जर या तरुण नेत्याला आणि त्याच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठी संधी येणं शक्य असेल तर त्याचा उहापोह आत्तापासून करून ठेवला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि तेवढ्यासाठी मी हा विषय आज परत एकदा मांडतो. का मांडतोय मित्रांनो, की अनेकदा आपल्याला काय आवडतं सोडून द्या, पण नंतर आपल्या लक्षात येतं की अरे, ही गोष्ट आपल्याकडून चुकली होती, आपल्या नजरेतून उडाली होती किंवा आपण गंभीरपणे घेतली नव्हती, पण ती गंभीरपणे घ्यायला पाहिजे होती. राज ठाकरे हा महाराष्ट्राच्या राजकारणात आकलनासाठी अतिशय महत्वाचा विषय. अगदी शरद पवारांपासून संजय राऊतांपर्यंत आणि पटोलेंपासून आणखीन कोणापर्यंत सगळ्यांना तुम्ही महाराष्ट्रात जी नामवंत माणसं आहेत त्यांची यादी गोळा केली तर त्यामध्ये अतिशय समतोल बोलू शकणारा राज ठाकरे हा एक नेता आहे असं माझं मत आहे. कारण आपल्याला काय आवडतं नावडतं यावर तो बेताल विधानं करत नाही. आज हे लक्षात घेतलं पाहिजे. जुन्या गोष्टी सोडून द्या. आज आज घडीला बघाल तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत संतुलित अशी वक्तव्य राजकीय भाषा वापरणारा कोण माणूस असेल. पण आक्रमकता आहे, पण तरीही तोल जाणारी भाषा राज ठाकरेंच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळत नाही. अगदी काल परवा त्या बदलापूर प्रकरणामध्ये खर तर मनसेतर्फे सगळ्यात पहिली तक्रार नोंदवली गेली, पण त्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी मनसेचे लोक आणि मनसेचं नेतृत्व पुढे सरसावलं नाही. त्यापेक्षा ही पेटवापेटवी कशी थांबवता येईल आणि ती पेटवायला निघालेले किंवा ती दडपू बघणारे या दोघांच्या मध्ये एक अशी संतुलित भूमिका घेण्याचा पवित्रा जो राज ठाकरेंनी घेतलाय तो मला असं वाटतं की एका संतुलित नेतृत्वाचं ते लक्षण आहे. ते लक्षण आहे. आणि लक्षात घ्या की गेल्या लोकसभा निवडणुकीला राज ठाकरेंनी खुल्लम खुल्ला महायुतीला किंवा मोदींना पाठिंबा दिला होता. भले ते युतीत सहभागी झाले नाहीत, त्यांनी निवडणूक लढवली नाही किंवा त्याच्या आधी 5 वर्ष मागे झालं तर मोदी विरोधात आणि महायुती विरोधात दंड थोपटून राज ठाकरे यांनी मोदी विरोधात प्रचार केला होता, कुठचाही आडपडदा न ठेवता. आज ते या बाजूला आहे, पण तरी आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण महाविकास आघाडीत नाही किंवा आपण महायुतीत नाही असा मधला मार्ग जो त्यांनी स्वीकारलेला आहे तो दोन्ही बाजूंविषयी नाराजी असलेल्या मतदारांसाठी एक आशावाद निर्माण करणार आहे. आणि जर असं कोणाच्या मनात येत असेल की राज ठाकरे धरसोड करणारे वगैरे वगैरे, ही तक्रार मी नेहमी ऐकतो, पण धरसोड नसते मित्रांनो. राजकारणात धरसोड कधीच नसते. पुढे उद्धव ठाकरे यांनी निकाल लागल्यानंतर उठायचं आणि भाजपला लाथ मारायची आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे जायचं, तर त्याला पण धरसोड म्हणतात. पण तीच धरसोड त्या आधी 1-2 आठवडे भाजपकडून सुद्धा झाली.
उद्धव ठाकरे दगाबाजी करत असेल तर आम्ही पण राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतो, म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं सरकार स्थापन झालं होतं, टिकलं नाही हा भाग वेगळा. तर धरसोडीचा विषय घेणार असाल तर मग धरसोड प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता करतो, ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल, स्वीकारावी लागेल. मग त्यांच्यापेक्षा राज ठाकरेंचं काय, तुम्ही बघाल तर तुमचं लोकसभा 19 असो किंवा लोकसभा 24 असो, दोन्ही वेळेला या किंवा त्या बाजूला जाताना राज ठाकरे यांना नेमका काय फायदा मिळाला? काही नाही मिळाला, तुलनेने काहीच मिळालं नाही. आणि तरीही एक माणूस अशा विशिष्ट प्रसंगी एक कठोर भूमिका, ठाम भूमिका घेतो आणि त्याचा पश्चाताप करत नसेल तर त्याचा स्वतःवर विश्वास आहे, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते. त्याला धरसोड नाही म्हणताय. ठीक आहे, तुम्ही जागा देणार का, नाही तर आम्ही चाललो, इतक्या जागा द्या, नाही तर युती आघाडी तुटेल, अशा धमक्या राज ठाकरेंनी कधीही दिलेल्या नाही. ठीक आहे, मी जर तुम्हाला सपोर्ट दिलाय, दिल्लीत येऊन अमित शहाना भेटलोय, मला जागा नसली तरी चालेल लोकसभेची, पण मी मोदी सरकारचं तिसऱ्या निवडणुकीत समर्थन करणार, ही भूमिका घेतली. आणि काही सभांमध्ये युतीच्या उमेदवारांचा उद्धव ठाकरे, आपला राज ठाकरे यांनी स्वतः जाऊन प्रचार सुद्धा केला. आणि अशा नेत्याकडून माझ्या खूप आशा आहेत, हे मी लपवत नाही, लपवत नाही. मी वेगवेगळ्या प्रकारे राज ठाकरे हा भविष्यातला नेता आहे असं का म्हणतो, त्याचा आणखीन एक पुरावा माझ्या हाती लागला. आणि म्हणून मला असं वाटतं की आज परत एकदा राज ठाकरे हा विषय थोडा वेगळ्या अंगाने मांडला पाहिजे. मी एक वेगळा विषय केलेला आहे की लोकांनी काय निवडायचं, सरकार निवडायचं की विरोधी पक्ष निवडायचं. कारण काल परवा इंडिया टुडे या वृत्तसमूहाचा जो मूड ऑफ द नेशन म्हणून सर्वे आला, तो किती खरा, किती बरोबर, किती टिकेल ह्या गोष्टी बाजूला ठेवा, पण त्यातून एक काही दिशा दिसत असते. ती धुरकटलेली दिशा असेल, स्पष्ट दिशा नसेल, पण जनमानसाचा कौल जो असतो तो 100% बरोबर आला नाही, पण 25% जरी तो खरा ठरण्याची शक्यता दिसत असेल तर तो गांभीर्याने घेतला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक ज्योतिष, हात काय ते हस्तरेखा वगैरे बघतात तेव्हा ते त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवत नाही. पण संभाव्य धोका असेल का, आपण कुठे सावध राहावं, यासाठी लोक त्याची जी काय असतात ती हे करतात. तसं मी या सर्वेकडे बघताना असं म्हणतो की त्यामधला एक घटक मला आवडला त्या सर्वे मधला, त्याच्यावर मी वेगळा विषय केलाय, सरकार लोकांनी निवडावं की विरोधी पक्ष निवडावं. पण तो विषय मी बोलत आणि बनवत असताना अचानक माझ्या लक्षात आलं की सरकार निवडण्यासाठी तर निवडणुका होतात, लोकांना असलेलं सरकार नावडत असेल तर ते बदलण्यासाठी लोक मतदान करतात, सरकार बदलतात, सत्ता परिवर्तन होतं, किंवा आहे ते योग्य आहे त्याच्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध नसेल तर लोक तेच सरकार चालवतात. तोच पक्ष नालायक वाटला तरी कमी नालायक आहे, कारण समोरचे त्याला आव्हान द्यायला उभे आहेत ते अधिक नालायक आहेत, त्यापेक्षा कमी नालायक आहे त्याच्याकडे आपला कारभार राहू दे, असं लोकमत असतं. आणि म्हणून जो जो सर्वे आलाय त्यामध्ये एक वेगळी गोष्ट अशी आली आहे ही लोक सरकारवर, मुख्यमंत्र्यावर, कारभारावर किती खुश आहेत, किती नाराज आहेत, याचा आढावा या सर्वेमध्ये घेतला गेला महाराष्ट्रात. त्याचबरोबर विरोधी पक्षाविषयी जनमानस काय आहे हा सुद्धा आढावा ते सी वोटरने किंवा यशवंत देशमुख यांच्या संस्थेने घेतलाय. तर ती बाजू मला बोलत असताना एकदम एक गोष्ट लक्षात आली की हा पर्याय किंवा याची चाचपणी आज यशवंत देशमुख यांच्या संस्थेने केलेली असली तरी असा प्रस्ताव 5 वर्षापूर्वी एका राजकीय नेत्याने आणि एका राजकीय पक्षाने मांडला होता. त्याचं नाव होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचा अध्यक्ष राज ठाकरे. 2019च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या तोंडाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने विधानसभा निवडणुकीत पानं पुसली, लोकसभेत त्यांचा यथेच्छ वापर करून घेतला, भाजप विरुद्ध आग ओकून घेतली आणि त्यामुळे
बहुतेक आता राज ठाकरे आपलं मनसे हा पक्ष घेऊन महाआघाडीमध्ये दाखल होतील, काँग्रेस आघाडीमध्ये दाखल होतील, युपीए मध्ये दाखल होतील अशी चर्चा होती. पण शेवटपर्यंत त्यांना शरद पवारांनी हसत खेळवत ठेवलं, पण आघाडीत सामावून घेतलं नाही. आणि आपण आघाडीत जाणार असं राज ठाकरे कधीही बोललेले नव्हते. आणि त्यामुळे ते त्या आघाडीत त्यांनाही इच्छा नव्हती असं म्हणायला जागा आहे. पण मुद्दा असा आहे मित्रा, एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला आघाडी. ही निवडणूक जेव्हा 2019ची विधानसभा निवडणूक चालू होती, त्यावेळेला राज ठाकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मतदाराच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. किंबहुना 2019च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसेचा म्हणून एक अजेंडा मांडला होता. मला वाटतं आज त्यांचा पक्षच तो अजेंडा विसरून गेलाय आणि सगळे पत्रकार लोकही विसरून गेले. तो अजेंडा असा होता की महाराष्ट्रात सरकार कोणाचं येणार किंवा सरकार कोण बनवणार हा विषय सगळीकडे चर्चेला जातो. पण महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्ष कसा असला पाहिजे, जनतेला खटकणारं खुपणारं असं जे काही असेल ते घेऊन सरकारला धाक दाखवणारं, सरकारला जाब विचारणारं विरोधी नेतृत्व असलं पाहिजे. ही भूमिका 2019 मध्ये पहिल्यांदा राज ठाकरे यांनी मांडली. साधारणतः निवडणुका होतात तेव्हा दोन गट असतात, दोन पक्ष असतात, दोन आघाड्या असतात, त्या दोन्ही सत्तेसाठी झुंजत असतात. पण आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडा असं सांगत या देशात आजपर्यंत कोणी निवडणूक लढवली नाही. आजपर्यंत कोणी निवडणूक लढवली. पण 2019च्या विधानसभा निवडणुका तुम्हाला आठवत असतील तर त्यावेळेला आपल्या पक्षातर्फे काय 40-50 असे मला आठवत नाही किती, पण अगदी किरकोळ उमेदवार राज ठाकरे यांनी मैदानात उतरवलेले होते. पण प्रत्येक प्रचार सभेत राज ठाकरे अगत्याने एक गोष्ट सांगत होते की आम्हाला सत्तेत जाण्यासाठी मतं देऊ नका, आम्हाला सत्तेत जायचं नाही, आम्ही सत्तेत जाऊ शकणार नाही आहोत, आम्ही सत्ता बळकावू शकणार नाही आहोत. पण महाराष्ट्राला एक मजबूत आणि कर्तबगार विरोधी पक्ष असला पाहिजे, त्यासाठी मनसेची निवड करा असं आवाहन राज ठाकरे मतदाराला करत होते. आणि म्हणून मी त्याला मनसेचा जुना अजेंडा म्हणतो, 5 वर्ष जुना. कारण त्यानंतरच्या काळात तो अजेंडा घेऊन खुद्द राज ठाकरे किंवा मनसेने काही भूमिका मांडली असं कधी दिसलं नाही, असं कधी दिसलं नाही. पण त्यावेळेला सुद्धा 5 वर्षापूर्वी भूमिका मांडताना ते सतत सांगत होते की सत्तेत शिवसेना, उद्धव ठाकरेंची अखंड शिवसेना ही भाजपबरोबर सत्तेत बसलेली आहे. पण ते रोजच्या रोज राज्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या आत बसून त्याच्यावर इतकी कडाडून टीका करत असतात आणि दुसरीकडे विरोधात बसलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेत बसलेल्या शिवसेनेपेक्षा फिके पडलेले. त्यामुळे राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हेच समजेन असं झाले. त्यामुळे खरोखरचा सत्तेत सहभागी नसलेला किंवा सत्तेची हातमिळवणी न केलेला आणि जनतेच्या दुखण्यावर ठणाणून ओरडून बोलणारा असा विरोधी पक्ष महाराष्ट्राला हवा आहे, ही भूमिका राज ठाकरेंनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत मांडली होती. आणि ती खरीच आहे, योग्यच आहे. कारण 5 वर्ष सत्तेत बसलेले लोक एकत्र लढले आणि निकाल लागल्यानंतर एक दिवसात टांग मारून तत्कालीन जनतेने नाकारलेल्या विरोधी पक्षांबरोबर जाऊन सरकार बनवलं. त्यामुळे सत्तेत बसले असतील तुम्ही तर सत्तेत बसलेल्यांकडून चुका होत असतील तर सत्तेची अभिलाषा बाळगून सत्तेशी जुळतं घेण्याचा प्रयत्न करणारे जनतेच्या हिताशी प्रामाणिक राहत नाही. आणि म्हणून खराखुरा सत्तेचा लोभ नसलेला आणि विरोधी भूमिका अत्यंत कठोरपणे बजावणारा विरोधी पक्ष असला पाहिजे. आज पण आपण बघितलं तर शरद पवारांचा राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना
हे सगळे आषाढभूतपणे आपल्या हाती सत्ता कधी येणार, किती येणार, याकडे आषाढभूतपणे बघत बसलेले आहेत. त्यामुळे जनतेत भडका होईल आणि ते असलेलं सरकार पडेल यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण असलेल्या सरकारला कान धरून चांगलं काम करायला लावणं हे काय आजच्या विरोधी पक्षाकडून होत नाही. भाजपची आघाडी असो किंवा काँग्रेसची आघाडी असो, हे दोघे सत्तेला आसुसलेले आहेत. त्यापैकी एक सत्तेत असतो, एक विरोधात असतो. पण म्हणून जे सत्तेत आहेत त्यांना असं चाबूक हातात घेऊन जनहितासाठी काम करायला भाग पाडणं हे विरोधी पक्षाने केलं पाहिजे. मला आठवतं, मी अगदी शाळकरी वयामध्ये किंवा कॉलेजच्या वयामध्ये त्या काळातले अतिशय बुद्धिमान असे समाजवादी विचारवंत नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी विरोधी पक्षाचं कुठेतरी केलेलं वर्णन माझ्या वाचनात आलं होतं की माझा पक्ष सत्तेत आला तर मी सरकार सोडेन आणि मी विरोधी पक्षात बसेन. पक्ष सोडून काय करणार? तर म्हणाले माझा पिंड विरोधी स्वभावाचा आहे, त्यामुळे माझ्या पक्षाचं सरकार आलं तर ते पण बेताल बेछूट वागलं तर त्याला जाब विचारणारा कोणतरी जबाबदार विरोधी नेता पाहिजे, म्हणून मी माझा पक्ष सोडेन आणि विरोधात बसेन. कारण सत्तेकडे आषाढभूतपणे बघणारा विरोधी पक्ष असू शकत नाही. मग तो आपल्याला सत्ता मिळेल का हे लक्ष बनवतो आणि जनहिताला आपलं टार्गेट मानतच नाही. आणि म्हणून कुठच्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष ही जितकी आवश्यक गरज आहे, तितकाच तो विरोधी पक्ष हा सरकारला विरोध म्हणून विरोध न करता जनहितासाठी त्या सरकारला मानगुटीवर बसून काम करून घेणारा असला पाहिजे. मालवणची घटना, महाराजांच्या पुतळ्याची किंवा बदलापूरची घटना असो, त्या प्रकारात आपल्याला मतं मिळाली पाहिजेत म्हणून भूमिका घेणारे पक्ष आणि सरकारचा कान पकडून सरकारला चाबूक हाणणारा विरोधी पक्ष यामध्ये फरक असतो. मतं मिळतील ना मिळतील. तुम्हाला आठवतं 10-12 वर्षापूर्वी आसाममध्ये काही गोष्टी घडल्या, इथल्या आसामच्या तरुणांना त्रास देण्यात आला मुंबईतल्या, तर त्या आसामच्या तरुणांच्या बाजूने, पीडितांच्या बाजूने उभा राहिलेला नेता राज ठाकरे होता. बंदी असताना सुद्धा त्याने मोर्चा काढला होता रोहिंग्या विरोधात. मतं मिळाली का? नाही मिळाली. त्यामुळे भूमिका ही आपली भूमिका असली पाहिजे. अजेंडा हा आपला अजेंडा असला पाहिजे. संधी मिळाली की त्याला अजेंडा बनवणं, त्याला नॅरेटिव्ह बनवणं, त्याला आपला कार्यक्रम आणि उद्दिष्ट बनवणं, असा विरोधी पक्ष लोकशाहीला हानिकारक असतो. कारण अशा विरोधी पक्षाला थोडीफार लालूच दाखवून विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष त्याला खरेदी करू शकत असतो. विरोधी नेता असलेले अजितदादा पवार यांना 9 मंत्रीपद देऊन महायुतीने त्यांना आपल्या बाजूला घेतलं, विरोधी पक्ष बारगळला. तेव्हा सत्तेकडे डोळे लावून बसलेला विरोधी पक्ष नव्हे, तर पदोपदी आणि ती 5 वर्ष सत्तेची कसलीही अपेक्षा न बाळगता सामान्य जनतेला खुपणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आक्रंदन करणारा विरोधी पक्ष महाराष्ट्राला हवा आहे. त्याची टंचाई आहे आणि ती भूमिका जर राज ठाकरेंनीच मुळात मांडलेली असेल तर मला वाटते आगामी लोकसभा निवडणुकीत 225 जागा लढवताना सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर सगळ्यात पहिलं म्हणजे अतिशय आक्रमक असा आणि विधायक स्वरूपाचा विरोधी पक्ष महाराष्ट्राला देण्याचा जुना अजेंडा उद्धव ठाकरे यांनी, राज ठाकरे आणि मनसे यांनी नव्याने मांडावा, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.